गावोगाव खेडोपाडी देशामध्ये भारतामध्ये सगळीकडे शिवरात्रीचा जय जयकार असतो, पण परमेश्वर असा नटखट असतो, ज्याच्याकडे यायचं त्याच्याकडे येतो, ज्याच्याकडे यायचं त्याच्याकडे येतो आणि तोही भाग्यवान लागतो। परमेश्वराची सेवा करणारा माणूसही भाग्यवान लागतो। तुम्हा आम्हाचे काम नाही ते, कारण देव पूर्ण विधिलिखित मिळाला असतो या गावातील या घरातील, आणि तो आल्यावरती सेवा करणारी असतो। म्हणून सर्वांना माणूस बोलत असतो, तो माणूस कधी पण निघून जातो, तो पत्ता लागत नाही। माणूस बोलत असतो, पण तो माणूस कधी निघून जातो, तो पत्ता लागत नाही। कळलं का? त्यावेळी सांगता येते भस्माला असं होतं, रोज भस्मान मानकडे जाणार चित्ता भस्म एक उड्याला रगडा टाकण्याला आलोय। मला असं वाटतं ना बोल काही हाताने भस्म झाला पाहिजे, पण त्याला कुठं माहिती होतं तुला एक भस्म होणार आहे, त्याला कुठं माहिती होतं माझी एक दिवस होणार आहे तुमच्यावरती। म्हणून विष्णू वगैरे धारण करावं लागलं, बोलेना वृक्षाच्या आत जाऊन लपले, त्याला आता भस्मासून आपल्याला त्रास देईल म्हणून मोहिनीने वगैरे धारण केलं भगवंताने, आणि तसं उदाहरण करत असताना त्या भस्मासूराचं वध झालं। लक्षात घ्या, जगन्नाथपुरी, काशी, अयोध्या, प्रयागराजमध्ये तीर्थयात्रा करून आलो, पण सर्वांनी लक्षात घ्या आपल्या गावावर तीर्थ होतात, आपल्या गावावर तीर्थ होतात, मैत्र होतात, आणि आपण आपल्यासोबत वेळत असतो। आणि काशीच्या नगरामध्ये जीवनभराचं आधार मानवाचे गुण हातात माणसं निघालेले चिठ्ठी घेऊन जातात, आणि चिठ्ठीचे सरळ 50 ते 60 असतील, 3 निघाले माणसं घेऊन येत असतात। बरं, तुम्हाला जर वाटत नसेल खरं, तुम्ही व्हिडिओ कॅसेट करून त्या पुराणाला बोलून जाऊन गावाला बघून एका ठिकाणी आले। पण लोक म्हणतात काशी विश्वनाथ नगरामध्ये माणूस चांगला आहे, खरं आहे, कारण काशी नगरामध्ये लिहिलेलं आहे, आणि त्या दिवशी आम्ही एवढा देखू सुंदर नाही की भारत देशात येते पूर्ण पूर्ण घेऊन नाही, म्हणजे मी किती तुमचा पुण्य मान करतो, तुम्ही इथं पण पुण्य काढतोय, सर्व घेऊन चालतो, आणि असा मला भरपूर आणि माझ्या आंदोलनाच्या राहण्याची देव बघायचं, देवाला भेटायचं, पण तुमचं पाठबळ असाल तर होऊ शकतो, आणि तुमच्या पाठबळाला मी विमानात पण असाल मला चान्स भेटला। गावामध्ये जिल्ह्यात गेलो, बाहेर खाली बद्दल युवान गेला, पण युवानात बसल्यावर असं घाबरायला जास्त कधी राहत नाही, 3 तासाचा प्रवास, 1800 किलोमीटर रनिंग होतं, 601 तासाला मध्ये किती वेळ असं मी वरून ढग बोलत खाल्ले नद्या बारीक सगळ्या बोलत होतो। पण ज्याच्या नशिबी पुण्याईचा नगर आहे तिथं कधी वाईट होणारच नाही, कळलं का? म्हणून आज शिवरात्र आहे, शिव पार्वतीचा मंगल कार्य आहे, आणि म्हणून मलाही माहिती नाही मी मूर्ती बसवलेली, आईची मी मूर्ती बसवले, पण रोज 2 वर्ष विचार करतोय शिवरात्रीच्या दिवशी कसं काय मी बसवलं, आणि त्या दिवशी महादेवांचंही कार्य होतं आणि पार्वतीचंही कार्य होतं। आचार्य शिव पार्वती म्हणून ह्या उच्चावाला एवढा महिमा चांगला चालतोय, मोठा होते, तुम्ही खेडोपाड्यात येणार, लोक या नगरामध्ये तुमच्या पायाचं भोगवा लागतं, राजापर्यंत बापापर्यंत आणखी आनंद वाटतं, आणि तुमचा प्रेम माझ्यावरती अखंड आहे, तुम्हाला बॅच वाटते, लेडीज वर्गाला दिसून गेलं कोणाच्या विचारांना एक कवचची निशाणी, एक कवच जिथं जात तिथं तुम्हाला माणसं होऊ शकतात, जे खऱ्या माणसाची माणसं म्हणून, आणि असं अयोध्येला ठरलं, आम्ही आयडी ग्रुप बनवलं होतं, आणि आमची माणसं एकत्र हरवली, त्या आयडी ग्रुपवरती माणसं आमच्या मार्गाला आली। हे आयडी ग्रुप आहे, कुठे त्याला आवडत ती भक्ती करू शकतो, तू सांगतो कोण नाही करायचं कधी, पण जो मनापासून भक्ती करतो ना त्याला ईश्वर कधी आमचे कधीच नाही त्याला अंतर ते असं नाही करणार, देव त्याच्या पाठीशी सदैव असतो। बोलणारा बोलून जातो, आठवणी काय माझं ते परवा मला आनंद लावलेली अमरनाथ येतेला मला तुम्ही नेलेल्या भयापासून किती वर्षानंतर ते ठीक करतात, आता सुनील काय नव्हतं, सुनील नागमाल काय सुनील यादव हे सगळे फोन करायचे, यादव आता हयात नाहीये, पण अमरनाथ येते
पडलेले मावळे कसे करतात बियाणं लावलं ते काय म्हणणे काय ओ भरपाची उंगर सगळे म्हणजे आज सुद्धा काय आज जर दोन गोष्टी तुम्हाला सांगायचे नाही बघा याच्यात दिले सगळं हे काय का दर्शन घेता घेता काम तिथं लावायचं आहे आपण तर जयराम शिवराम त्यानंतर राम त्याचं शिव याच्यात सगळं लिहिलंय मला वाचायला काही बोल म्हणजे यांच्याकडे गेले ते ऐका नाही ऐकायचं काम करा दर्शन घेणे ते ऐकायला पण माणसं 100% लबाडायची का ते तुम्हाला याच्यातून समजलं माणसं माणसाच्या वेळेबरोबर वेळी गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी मान टाकणार गौरवीसाठी तिथं आपण आणतो तिसऱ्या दिवशी मान टाकतो माणूस किती दिवस करणार किती दिवस करणार दरवेळेला पाहिजे दरवर्षी काय आणू शकत नाही एकदा आम्ही दोनदा तिसऱ्यांदा नाही किती लाभ मिळायचं दरवेळेला म्हणून कुठलाही कार्य करत असताना 2-3 वर्ष होऊन बघत नंतर होत नाहीये कारण पाठीकडे महत्व पाठिंबा नसतं एजन्सी नसते म्हणून तो कार्यक्रम होत नाही बऱ्यावर 17 काहीतरी महिला होत्या ती काय लोक म्हणजे आम्ही पण आले असतो दोन्ही मुली माणसं नेहमी असते आले बरोबर आणि त्या 17 मावळ्यांची सेवा कशी केली आहे दर्शन घडला काय जेवण मिळलं नाही तुम्हाला वस्तीला भेटलं नाही तुम्हाला देवापर्यंत पोहोचवलं की नाही आणि किती खर्च आला एका माणसाला किती खर्च आला 8,000 एवढा मोठा प्रवास 8,000 लोक बोलतात 8,000 प्रवास होऊन सुद्धा 100 किलो आज मला खर्चाला येईल भोजनाबरोबर जिलाबी गोड प्रसाद आणि करणारे म्हणतात आपले आलेले सगळे गुरु प्रसाद द्या 100 किलोची जिलाबी आहे बरं का आणि नाराज व्हायचं नाही एखाद्याकडे नसतं आधी होती त्याच्यामुळे तो देऊ शकत नाही मग त्यालाही अधिकार आहे जेवणाचं त्याच्याकडे पैसे मला दिले म्हणून जेवायचं तसं उद्देश नाही माणसाने सदैव माणुसकीने प्रेम सदैव जपलं पाहिजे आणि जपलं ते सुरू जपला नाही कधी उडा आणि माणसाला अहंकार नसला पाहिजे राग नसला पाहिजे मी कोणतरी कोणा असं म्हणून चालणार नाही आता पाहिजे थोडं सारखीनं त्याला खालीवर ठेवली तर चालत होती देवापर्यंत सगळी लोक आला त्या भेटीला देवायला देव काय पाहतो संतोष वसंत शिंदे केळवणी राहणारे त्यांची कन्या पुण्यात दिलेली केळवणी दिलेली आहे काही बाळ नाही त्याची माणसं उघड खावा लागलं त्याला आणि एक रे घेऊन आलेलं काय घेऊन ते बघू माईला कारणाला लागली आता म्हणलं 14 मास 15 मास चालू आहे 2 बाळ आहे त्या सुरू डिलिव्हरी होते 1 मास 2 आहे सुरू डिलिव्हरी होते असं मला ते दिलं सांगायचं आता तुमची जी नवस आहे आवाजावर आहे तुमची जी नवस आहे नागाचा आहे दगडाचा आहे लाकडाचा आहे माठाचा आहे शेळीचा आहे पानाचा आहे ते तुमचं तुम्ही नेहमी शिकलेलं आणला कुणी इथं मानकोडी पाय दिले आणि नवस बघा असा उद्देशच नाही काही असेल तिला आवडत तर तुम्ही येऊ शकता आता मी इथं कधी येऊ पेपर नाही म्हणून सर्वांना वेळ लागते संध्याकाळी 7:22ला आईचं गाणं आहे ज्याचा गाणं आहे त्याला आजवर प्रवास ज्याला आईला काय भाजी वाटून यायचं त्याला प्रवास ज्याचा काठी ओढत यायचं त्याला प्रवास ज्याचा दिवशी घालायचं त्याला प्रवास ज्याची दिली लावायचं टायमामध्ये लावायचं आहे आज तुम्हाला सूचना आहे आणि आमच्या मंडळाचे 4-5 लोक असतील तुमचे काय आत्ताही निकाल केलेला आहे आणि त्यांची नवसा आमचे धोरण दिले आहे कळलं का आणि इथं बरेचसे कोणीवाले आहे यावरची साक्षी प्रगती आहे का काय जैन माझ्यावर आलेलं काय मला माहिती आहे जैनचं मला आनंद वाटलं काय या थोडे विषय सगळं आपले माझे वगैरे सगळे करत आहेत त्यामुळे तुमचा सदैव करायला मिळेल नाही काही करणार नाही अरे मी जर तेव्हा बरोबर नाही ना तर बरोबर मुलीवर ऐकू काय मग कोणाचं रक्त वाढले का माऊली याला चाललं तर मला बरोबर माझ्या हाती नवरी आहे तर मला सांगतो पण वाटलेली आहे म्हणून सर्वांनी क्रिकेट विनंती आहे ते म्हणून तुम्ही काय करू नका प्रत्येकाचं नशिबाची लॉटरी मुलांची मुलं आणि काही वेळेला नाव बोलायचं पंढरपूर होईना या नांदनगाव आठवड्यात पंढरपूर भेटी नेते दिसे आणि इथं काही नसतं अगोदरच करून ठेवली अगोदर पण मी असो किंवा नसो पण
पाऊलवाट सगळे पाहिजे ना. तुमच्या पायाचे त्याचे वेदनांमध्ये उमटलेच पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला आनंद दिलाय. अजून तुमच्या सोबतीला भरपूर दिवस आहे. असं काय आनंद नाही देवाचा माझा काय भरपूर दिवस आहे तुम्हाला. आणि मला तुम्हाला काही सूचना सांगायचं आहे. वेरळमध्ये तुमच्या पायाचा तुला आम्ही पवित्र होतो. वेरळमध्ये तुम्ही आलत नाही ते सगळं आमदार म्हणतात. ज्यांची कामं होतात ती येत राहतात. कोण काय कामं होतात ते थांबतात. पण तसं काही करू नका. कामं जरी नाही झाले तरी मला सांगा, माझ्या सौगड्याला सांगा. राग बसला पाहिजे. पत्रावळी जेवण सगळ्यांना द्यायचं की एकट्याला द्यायचा? सगळ्यांना द्यायला पाहिजे. एखाद्याचं माझ्या सौगड्याने आदेश दिला तर सगळ्यांनी पाळला पाहिजे की नाही? सदा सर्वांना समान असली पाहिजे देवाकडे. मागं पुढं लागला बिडला काही चालत नाही. कारण गोरखनाथांनी आपल्या देवाला गुरुनाथ जेवण आणण्यासाठी डोळा काढला. कानिफनाथनं आपल्या गुरुनं बाहेर काढण्यासाठी पंचधातूची कृती तयार केली. म्हणजे प्रत्येक संगडी गुरूंची कसं असतं हे समजून जा. अरे 100% स्त्रिया बसलेल्या आहेत. तुम्हाला एक विनंती अशी आहे, धनी बिघडले मालकिनीने बिघडायचं नाही. अजाबात नाही बिघडायचं. शांत राहायचं. दमलेला माणूस सदैव कंटाळून आला तर दिवसभर राबराब राहतो. थोडंसं भाषा तो चढ होते. एखाद्या बाईला समज झाला चिडून बोलते. तसं नाही करायचं. अजाबात करू नका. कारण ती काशीत बघत नाही परवाच्या घटना काय आहेत. काशीमध्ये त्याला पोरं असून सुद्धा नवरा बायको त्या काशीमध्ये ते किनारीवरती माधुगिरी मागतायत. पोरं असून सुद्धा म्हणजे काय अवस्था आहे बघा. पण मी आता काशीला गेलो ना तर शिवलिंगाला हात लावाय पाहिजे. 1000 रुपये द्यायला लागले मला. हे हो पैसे पण मला देवाला भेटव. पण मी देवाला भेटून 1000 रुपये देतो. कळलं का? पण आज शिवरात्र आहे. माझा पण होता शिवरात्रीच्या आधी मला जायचं होतं. महादेवानं भेटायचं होतं. 12 ज्योतिर्लिंग 18 रात्र 18 दिवस. हे गडी माझ्या सोबत आहेत. हे झोपले मी जागा आहे. मला नाही समजत काय पुढच्या कुठल्या दिशेला जायचा. आडाणी ड्रायव्हर बरोबर आम्हाला घेऊन जायचं होतं. आडाणी बिचारा आता हयात नाही. हयात नाही आहे तो. पण एवढ्या डोंगरातनं गाडी चालत क्षमा असते. भाजून बोलतो त्याला ड्रायव्हरला. आजही नाव काढतो. तर तुम्ही असं घाबरत होतो. माझी साईड खाली दर्डी दिसते मोठी. आपण म्हणजे सावध होतं काय काय बरोबर आहे. तर ह्यांना माहिती आहे. आर्मीचे लोक त्यांना सर्व माहिती आहे. कळलं? आज शिवरात्र आहे. शिवरात्रीच्या सर्व लहान मुलांना हार्दिक शुभेच्छा. सुखाने समृद्धाने संसाराला हो. आनंदात राहा. माझ्याकडे फुलं मागायला असं मी पुन्हा तुम्हाला मानाचा मुद्रा करेन. असाच प्रेम ठेवा सगळे. आणि बॅच ठेवा. बॅचला काय पैसे घेत नाही. बॅच घ्या. नसल त्याने घ्या. एखाद्या माऊलीला वाटलं बॅच घ्यायचं ते घेऊ शकता. काय पाहिजे आठवण आहे आपली. पण जर चुकली बाई एखादी म्हणली सरस्वती बाई बोलली बाई जेवता हो काय जेवता काय इकडे तर बघा कशावर बरोबर आहे. बघ मी तुझ्या मार्गात नाही. मग मानकेली दे ते काय भेटणार नाही. मार्गातली कशावर? हा माझा लायसन आणि हा माझा देव. कळलं का? तर सर्वांना आपण जसं बसलेले आहेत. जेवढे टोपी घातलेली बसलेली आहे. बिना टोपीची बसलेली आहे. सर्वांनी रात्री दर्शन घ्यायचं. आनंद घ्यायचा. गडबड नाही करायची. धक्काबुक्की करू नका. तो माझा आणि तो तुझा असं नाही करायचं. आपले गुरुजी काय शिकवण असते चांगलं घ्यायचं. आणि हे ऐका मग हे लिहिलेलं ऐका. आधी अगोदर ऐका. नंतर बोध आहे. एवढा सुंदर मी बोलतोय ते तुम्हाला समजून येईल. चुकीचा बोलत असेल तर घेऊच नका. चांगलं घ्या. आणि पहिलं कोणाला देऊया दर्शनाच्या म्हणजे लेडीज लेडीज तर भरपूर आहेत त्या. सर्वांनी सांभाळून घ्यायचं. पाणी आणि सोयाबीन कोण असतील ना सेवा करायला एखादा त्रास होत असेल त्याला पाणी घ्यायचं आहे. पाण्याचं सेवा आणि एखादं ते बाईचं बाई जोडीदार असेल बाई जोडीने घ्या दर्शन. आज शिवपार्वतीचं मंगल कार्य आहे. बाई ते पुढे गेलं ते पुढे गेलं तसं नका काय जमकाला ॲडजस्ट करा. कळलं का? ॲडजस्ट केलं तर तुम्हाला माझ्यासमोर एक संगीताच्या कोणून तरी जो पुरावा आहे. मी खेळ विश्वासामध्ये काय काम करत होतो. बिचारे म्हणते हा देव तिथं काय ते काम करत होता. दगडी उचलत होता. आणि आज त्या देवाचा आपल्याला पुराण ऐकायला भेटते. आपण त्यांची सेवा ती सणापुटाने कुरकुण्याची असल्यास तर दुकानं घेऊन जायची बिचारी. त्याने दुकानावरती लहान पोरानं मोठी केला. चांगली मार्गाला लागली. पण देवाला अजून सोडलं नाही. देवाचा फुकट सोडलं नाही. आणि तिथेच घरवाले इकडे बसले असतील. त्याला आठवण करून देतो. आम्ही गेलो अक्कलकोटला आणि गाड्याला बोललो आणि पायावर चालता तर मला प्रसाद घेऊन या. नाही प्रसाद दिसतो काय आहे संपली. तुम्हाला जेवायला यायला नको काय. अहो जा बोल. हा गडी माझ्यावर भरला. बोल जा महाराज स्वामीजी घेऊया. आणि एवढा शेरा घेऊन आला पाटील. आता मी साहेबांना म्हणत लागला
म्हणजे तिथला खरा पुरावा आहे. माहिती आहे म्हणजे आणणारा माणूस आहे त्याच्यावर दापोलीचा चिपळूण, द्वारका, रत्नागिरी, मुंबई, अगदी कराड, सांगली, सातारापासून सगळे लोक आले असतील. त्याला पुन्हा एकदा माझ्याकडून मानाचा मुद्रा. राष्ट्राला कार्यक्रम जोरात आहे. राष्ट्राला कार्यक्रम असा आहे ना, असं माणूस एकदा पूर्ण काय होतं तो एक लेडीज नसताना म्हणू शकत नाही. लेडीज एक नंबर प्रोग्राम काय केलं चाललंय. चंद्राला गोष्टी करतो टीव्हीवर नाचतो. त्याला ओळखू शकत नाही मुलगा आहे का मुलगी आहे. एकदम स्त्री पात्र एवढा भूमिका करतो. मग म्हटलं तर आमच्या वेगळवाल्याला पण दाखवू. मी इकडं आणलाय रात्री 10 वाजता सुरू होईल. त्याला आवड असं बघायची बघा. आम्हाला काय त्रास होणार नाही. मी आपल्या वस्तू सगळं आणि इथे सगळे सोय आहे. आपणच बनवायचं आपणच दुसऱ्या वाढायचं आणि हे करायचं. आपला महेश कुठे गेला? महेश शासनाचा आलो त्याला खूप त्रास झाला. हां सर. हे 5 दिवस हो चालेल. घरवलीला पण फोन करायचा, त्या मच्छिंद्रला पण फोन करायचा, आईला पण फोन करायचा. पण देवाला संध्याकाळी फोन नाही लावायचं. माझे दोन्ही पाय त्याच्या हातात होते. पाय धरून तर माझी ढोकाव पडून ढोकत होता. पण माझी सेवा त्यानंतर 10 दिवस डोळ्यात केली घेऊन ना. चलो मच्छिंद्र बघूया काय 10 दिवस खूप सेवा. माऊलीला सोडणार नाही. माऊलीला म्हटलं नाही कंटाळले ते म्हणून आता कॅन केला म्हणजे तुमच्यावर माझा काय प्रेशर नाही हो. असं काही म्हणत नाही. पण प्रेम ठेवा. गुरुपौर्णिमेला केलं म्हणजे सोपं नाही. आता याला पुढे जून जुलैला गुरुपौर्णिमा येते. एवढा पाण्याचा पाठ असं मी निश्चित वाढवते. गाडी कुठं जायचं पाणी भरलं काय चारी बाजूला डोले नजर असते. कशी येणार काय होणार पाऊस जवळ लागतो. पण ते आत बसते दोघीने डोले आहेत. त्याला डोले पण तुम्ही येऊन तिला बघायला आणि सकाळचा मी लोक सांगतो तुम्हाला. मी म्हणतो ह्या वर्षी आईला साडी चमकदार दिसत नाही. काय करायला त्या साडीला निघालेल्या काढून ठेवलेल्या 4 कुठली लावू कुठली लावू कुठली लावू कुठली लावू करतो बघ. ते कोण रस्ता अशा साड्या आणल्या ना 10 मिनिटं 10 वारी म्हणजे मी माझ्या डोक्यात चालवते. आता यावरची साडी चमकदार दिसत तुमची साडी त्यांच्याकडून आलीच म्हणजे विश्वास असला पाहिजे कुठल्या गोष्टीला. म्हणून सर्वांना आपली पर्स आपली काय बोलतं आपले काय अलंकार किंवा आपली काय चप्पल आपले काय पाडे साहेबांना उशीर आले मी आताच आले संगीत मांडायची तर गावामध्ये गाडी उलटी गेली आणि त्याप्रमाणे नामकाला गाडीवर मला आणि त्याला बाहेर नवसाची पोरं मला झाले. मला येण्याला शिवू नका हो. पोरं तुमची लग्नाला आली पण हे माझं तो नाटकच नाही काढत. आता मी काही वडील मागत नाही नाटक मागत नाही. ज्यांना ती मी नवसाला पावले एकदा तरी आम्हाला काशी काय म्हणजे काय आमचं काम आहे. विष्णू नाही आले आपल्याला देतात जेपर्यंत डोळ्यात डोळा नसतं मी याला काय दिसत पण नाही. माझं नसतं असं काय तसं नसतं. त्याला दिसतंय पण आपण त्याला घडवत नाही. कळलं का? आज शिवरात्र आहे. आज सगळीकडे नागरिकांचा आज शिवरात्र आज रात्री सर्व शिवगण असतात. आज रात्री शिवगणात यायला काय असतं भांग असतं. आपल्याकडे लग्नाला काय असतं यायला भांग नसतं. आपल्याकडे असते ही घ्यायला काय करते रेगोल नायकोर मध्यवर्गाला बियर त्याच्या मध्यवर्गाला हैवान त्याच्यामध्ये विस्की ब्रँडी काय समजे घेणार ते सोपं. त्याला एखादा सकाळ पकाड असं चांगला पण पिणारा डोळे उघडून पियत म्हणजे तो जगावर असतो. जो शॉकिंग पिणारा असतो दारू डोळे बंद करून का पितात हा मोठा प्रश्न पडतो. दिसू नये म्हणून बघू नये म्हणून की तुम्हाला मी बघते ना आतमध्ये जाताना पण तो असं डोळे पिकणार वाईट पण करणार मग त्याच्यावरती असं काय ते चिंच लावणार काय काय करणार काय मोठा प्रॉब्लेम असतो. कळलं का? ते जाऊ दे. ते विनोदी चूक केल्या ते म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीची पितोय पण आम्हाला त्रास होतो ना त्याचा घ्यायला. विचार करा चांगले चांगले तरुण पोर गेले तर सर्व या माणसाने हा माणूस बघत आहे वैष्णवीला मला आम्हाला मला होळीकडे तुम्ही तिथे बोलताना हे काय नाही ते पहिले ठेवून द्या. मी गाय छापायचा शॉक असणार ह्या माणसानं बंद करून टाकलं कारण मला औषध दिलं काय नाही पण डोक्यात ठेवलं कोणतरी आपल्याला चांगला सांगतोय टाकलंच कसे. आज जवळ किती वर्ष झाली जंटो बॅग टोना इको काय ते वेस्टर्न असं बेकार आहे गोवा
गोवा आपला असतो ना गुटखा तो एक पाकिट त्या माणसानं त्याला नको आहे सोडून टाकलं पैसे दिलं उलट दिले सगळे हारले पण मी जिंकलो. तर सर्वांना विनंती आहे आपण तिकडून बसलेले माऊले आहेत ते तुम्ही पहिल्या त्या तिकडे जायचं सांगितले होते रांगेला आणि काय वेळ म्हणतो तरी उशीर त्यांनी जेवून पण घेऊन येईल दर्शन पण होईल सगळं कळलं. बाबा पण आले तुझे पप्पा मम्मी पण आले तुलाच बोलते रघुवीर पप्पा तिकडे आहे मम्मी इथं मध्ये बसते अगदी बाळ हा आपला तुका सगळ्यांना सांभाळतात तुझ्या आई वडील बसले ती तुझ्या आई वडीलच आहेत बाकी काही नाही कळलं का त्यांच्याशी जास्त प्रेमला भेटा कळलं का. सर्वांना खूप पुन्हा एकदा विनंती नम्र विनंती गडबडी सकाळी पुजारी भेटलं नाही सेवा करायला तर आता पुजारी शोधू कोण पाहिजे जोडपाना खाली भेटले दोघं त्यांचा नशीब दिलेलं असेल ते म्हणते आम्ही राहतो आज मी उद्या राहिला कळलं का. तेवढ्या थोडक्यात ह्या माझ्या सगळ्या असलेली मदतकार सर्व सैन्य माझा खूप खूप त्यांचे मी आवाज कुठं मानू असो माझा जो ग्रुप आहे आज जवळ 35 ते 36 वर्षे ग्रुप कधी माझा आवाज खाली पाडून गेलेला नाहीये कधी मी काम सांगितलं नाही म्हटलेलं नाही हे असं तरी लास्ट पर्यंत माझ्या जीवात जीव असोपर्यंत त्यांचा प्रेम माझ्या पाठाने वाचावा नाही माझं सगळं सौंदर्य आता ती काय चटकदार जेवण खाऊन सगळं काय चाललेलं असतं अगदी सुंदर चाललेलं असतं त्यांचा आवाज कुठं पिढू कधी पिढू हे विचार पडतात पण मी आवाज द्यायची कुठं सर्व हा सैन्य उपस्थित असतो आणि आम्ही हा घर कुटुंब एकत्रसारखा चाललेला आहे जरी मी हा सत्री बनवली असली सगळी चाका या सत्रीची सत्रीमध्ये हा रथ आहे चाका नसेल तर जागेवर राहील म्हणून या रथाची चाका सगळी माझ्या असणारा महाकाली सेवा मंडळ ग्रुप महिला वर्ग पुरुष वर्ग आणि तरुण वर्ग आजपर्यंत आम्ही ड्युटीने आहोत ताकदीने आहोत आणि असो संकट असो रात्री एका भागात थोडंसं इकडे तिकडे बोलू सकाळी नाही जात आम्हाला त्या कुटुंबात आम्ही एक तुकडा वाटून कुठून चाललेलं आहे म्हणून तुम्ही बघता कधी कधी महाराजांच्या मानवामध्ये खूप महिला असतात काम करायला हा माझाच ग्रुप आहे आणि हा ग्रुप आतापर्यंत आम्ही एकत्र सांभाळलेला आहे आणि कसा त्यांनी मोठा नाही त्यांचा प्रेम असाच आहे आणि अखंड आहे त्यांचं पण मी कधी कधी कौतुक करतो कधी कधी बरेचसे अश्रू पण येतात आपल्या माणूस प्रेम करतो अश्रू पण येतात ना बरोबर अशाच आवाज आणि त्यांच्यामध्ये बोलतात नाही कशाण्यासाठी गौरव ही माझी भूमिका सर्वांना पुन्हा एकदा कृपया नम्र विनंती चप्पल पर्स आपल्या सुखाचा समज फोन त्यानंतर आपले साऊंड दोन शब्द बोलताय तिकडे लक्ष द्या माऊलीचं प्रवचन तुम्ही आता ऐकलात